हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नाव लेट्स गो टू स्टार्ट टुडेज स्टडी. Dear student, today we are going to learn Standard 8 1.2 Androcles and the Lion. This lesson from 8th Standard textbook. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील 1.2 Androcles and the Lion या पाठाचे मराठीत संपूर्ण भाषांतर शिकणार आहोत. अतिशय सुंदर अशी कथा स्टोरी ही आहे. प्रत्येकाला आवडते ना स्टोरी ऐकायला, त्यातली अशी एक सुंदर अशी ही स्टोरी आज आपण शिकणार आहोत. स्क्रीनवरती चित्र पाहिल्यानंतर आपल्याला लक्षातच येत असेल की नेमकं ही स्टोरी कसली आहे. कसली असेल बरं? काय दिसतंय चित्रामध्ये? अगदी बरोबर, एक व्यक्ती आणि एक सिंह. अँड्रॉकल्स नावाचा एक व्यक्ती आणि एक लॉयन आपल्याला त्या पिक्चरमध्ये दिसत आहे आणि यांचीच ही एक स्टोरी आहे. चला तर मग आजच्या सेशनला, आजच्या स्टोरीला आपण सुरुवात करूया. अँड्रॉकल्स अँड द लॉयन. अँड्रॉकल आणि सिंह हे लेसनचे नाव आहे. चला तर मग लेसनला सुरुवात करू. लॉंग लॉंग ॲगो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली म्हणजे लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट घडून गेलेली आहे. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. खूप वर्षापूर्वी अँड्रॉकल्स नावाचा एक काइंड म्हणजे दयाळू, जेंटल प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. कर्टियस म्हणजे काय? पोलाईट, कन्सिडरेट इन मॅनर्स. आपण ज्याला सभ्य किंवा विनयशील, विवेकी असं म्हणतो. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. क्रुएल म्हणजे काय? तर निष्ठुर किंवा दुष्ट. पण त्याचा मालक मात्र काय होता? अतिशय दृष्ट होता. इन दोज डेज, त्या काळी, किंग्स, नोबेल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. स्लेव्स म्हणजे काय? तर गुलाम. मग त्या काळी काय होतं? जे राजे, महाराजे किंवा श्रीमंत लोक असायची ती काय करायची? तर गरीब लोक जे असायची त्यांना आपले गुलाम ते बनवायचे. अँड्रॉकल्स वॉज अ स्लेव. आणि मग अँड्रॉकल्स हाही असाच एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. मग विद्यार्थी मित्रांनो, गुलाम म्हटलं म्हणजे काय? मालक जे सांगेल ते काम त्याला करावं लागतं. मग त्या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने जे काम सांगायचे ते काम त्यांना करावं लागत होतं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. मालक जे सांगतील ते त्यांना करावे लागत असे. दे हॅड नो फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. त्यांना कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स. राईट्स म्हणजे अधिकार. त्यांना कसलाही अधिकार नव्हता. त्यांना त्यांच्या मनाने काही काम करता येत नव्हतं. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. अगदी त्यांचे जे मालक होते त्यांच्याशी, त्या गुलामांशी गैरवर्तन जरी केलं तरी त्या गुलामांना त्यांना सोडून जाता येत नव्हतं. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊ एव्हर वीक ही माईट बी. बाउंड बाय लॉ म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज. म्हणजेच काय? तर कायद्याने किंवा नियमानुसार बंदी किंवा बंधन असणे. अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज हर्टलेस वीक मास्टर. मग विद्यार्थी मित्रांनो, असा बंधनं घालणारा मालक कोणालाही आवडत नाही ना. तसंच अँड्रॉकल्सला सुद्धा तो हर्टलेस, निष्ठुर असा मास्टर बिलकुल आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार हिज स्लेव्स
had often whipped them. अँड्राकल्सचा जो मालक होता तो गुलामांना उपाशी ठेवित असे आणि चाबकाने फटकेसुद्धा तो मारत असे. अँड्राकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्वाइंग सच अ मास्टर. मग अशा निष्ठुर मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण बरे असे त्या अँड्राकल्सला वाटत असे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. तो चांगल्या संधीची वाट पाहत असे. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लच ऑफ हिज क्रुएल मास्टर. क्लच म्हणजे टाईट होल्ड, म्हणजेच काय तर तावडीत सापडणे, आणि एस्केप म्हणजे काय तर पलायन करणे किंवा पळून जाणे. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. नाव ऑल्दो अँड्राकल्स हॅड thus रन अवे. एके दिवशी शेवटी तो अँड्राकल्स पळून गेला. ही वॉज नॉट कावर्ड. कावर्ड म्हणजे भ्याड किंवा भित्रा. अँड्राकल्स हा भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे काय तर जंगल. मग अँड्राकल्स एका जंगलात लपून बसला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. अफ्रेड म्हणजे घाबरणे. जंगलात फिरणाऱ्या जे प्राणी होते त्यांना त्याची भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डोक्यावर राहण्यासाठी छप्पर नाही याची त्याला चिंता नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आणि मुक्त आहोत याचाच त्याला खूप आनंद होता. कारण की तो आता काय होता? त्याच्या मनाचा मालक तो होता. त्याला आता कोणीही मालक नव्हता. त्याचे डिसिजन तो स्वतः घेऊ शकत होता. वन डे, एका दिवशी, ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट, जंगलामध्ये फिरत असताना, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. अचानक एक सिंह त्याच्यासमोर आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. फ्ली मीन्स रन अवे फ्रॉम अ प्लेस ऑर अ सिच्युएशन ऑफ डेंजर. एस्केप म्हणजेच काय? पळून जाणे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशी सिच्युएशन जर आपल्यासोबत झाली तर आपल्यासमोर जर एखादी लॉयन जर उभा राहिला तर आपण काय करू? त्याची गंमत बघू का? नाहीतर आपण सुद्धा तिथून काय करू? पलायन करू. मग तीच सिच्युएशनसुद्धा अँड्राकल्सची झाली. त्याच्यासमोर अचानक तो सिंह आला तर त्याची रिॲक्शन, त्याला पहिले काय वाटलं तर त्याला ती भीती वाटली. मागे फिरून पळून जावे असे त्याला प्रथम वाटले. बट देन ही सॉ द लॉयन हॅड नॉट मूव ऑन सीइंग हिम. पण अँड्राकल्सला पाहून सिंह मात्र जागचा हल्लासुद्धा नाही. इट नायदर ग्रोड नॉर रोअर. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. पेन म्हणजे वेदना होणे आणि पिटियसली म्हणजे काय तर समोरचा आपल्याला मदत करेल, आपल्यासाठी मदतीसाठी धावून येईल त्या नजरेने समोरच्याकडे बघणे. मग त्या सिंहाने जेव्हा अँड्राकल्सला पाहिले त्याला बघून सिंह जागचा हल्ला नाही, गुरगुरला नाही आणि त्याने डरकाळीही फोडली नाही हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना जणू तो त्याला जखम झालेली आहे आणि त्या जखमेच्या वेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. अँड्राकल्स पॉज. अँड्राकल्स तिथेच लगेच थांबला. देन ही मूव व्हेरी कॉटियसली टुवर्ड्स द लॉयन. मग तो अँड्राकल्स एक एक पाऊल करत त्या सिंहाकडे जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप. द लॉयन मो अँड whimpered, "Please help me," its eyes seemed to say. सिंह
कणत होता, विव्हळत होता आणि त्याचे डोळे जणू मला मदत करा अशी जणू काही ते याचना त्या अँड्राकल्सकडे बघून करत होते. When Androcles drew near the lion, lowered its head and began to lick its paw. अँड्रॉकल्स जवळ पोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली केले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. Then तेव्हा अँड्रॉकल्स saw that the lion's paw was wounded, sore and swollen. आणि मग अँड्रॉकल्सच्या तेव्हा लक्षात आले की सिंहाच्या पंजाला जखम झालेली होती आणि तो जखम झालेला असल्याकारणाने पाय त्याचा सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक, जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रॉकल्स नोटीस दॅट अ बिग थ्रोन हॅड पिअर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज. मग अँड्रॉकल्स त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक मोठा काटा त्याच्या पायात घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन डिस्ट्रेस थॉट अँड्रॉकल्स. आणि हेच ते कारण होते की त्यामुळे सिंहाला खूप वेदना होत होता आणि त्याच्यामुळे त्याचा पाय हा सुजलेला होता. समनिंग अप, समनिंग अप म्हणजे काय तर धैर्य एकवटणे. समनिंग अप ऑल द करेज, करेज म्हणजे धैर्य. अँड्रॉकल्स स्ट्रेच हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. इंज्युअर्ड म्हणजे जखमी. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रॉकल्सने आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वूड अटॅक हिम. पण तरीही अँड्रॉकल्सला भीती वाटत होती की लॉयन त्याच्यावरती काय करेल, अटॅक करेल, हल्ला करेल. इफ ही टच इट्स सॉलन्स पॉ. सिंहाच्या दुखत असलेल्या पंजाला जर हात लागला तर तो त्याच्यावर प्रतिहल्ला करेल अशी सुद्धा अँड्रॉकल्सला भीती वाटत होती. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण सिंहाला त्याचा चांगला हेतू समजलेला असावा. अँड्रॉकल्स टूक द पॉ इन द लेफ्ट हँड. अँड्रॉकल्सने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातामध्ये घेतला. डीपली ही पुल आउट द थ्रोन. अँड्रॉकल्सने त्या सिंहाचा एकदम क्विकली त्याचा पंजामधून काटा त्याने काढला. देन नंतर टेअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. आणि मग नंतर अँड्रॉकल्सने अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी करून त्याने त्या सिंहाच्या जखमेवरती बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर, आणि काय आश्चर्य, द लॉयन देन लिक हिज आर्म ॲज इफ ही टू शो ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर कृतज्ञता. आणि काय आश्चर्य झाले, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात हा चाटला. अँड्रॉकल्स रिमेन विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रॉकल्स त्याच्याजवळच थांबला. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. मग नंतर तो अँड्रॉकल्स जंगलात जाऊन शिकार करायचा आणि त्या असहाय्य अशा सिंहाला आपले अन्न वाटून मग तो त्यालासुद्धा खायला देत असे. एव्हरी डे, रोज, ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. अँड्रॉकल्स मग दररोज सिंहाची जखम स्वच्छ करी, मलमपट्टी करी आणि मग त्याला रोज तो खायलासुद्धा देत असे. सून, लगेचच द लॉयन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. आणि काही दिवसातच मग सिंह हा हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलो अँड्रॉकल्स वेअर एव्हर ही वॉन्ट. आणि बऱ्याच वेळा अँड्रॉकल्स जिथे जाईल तिथे तो सिंहसुद्धा त्याच्या पाठोपाठ जात असे. इन द मीनवाईल अँड्रॉकल्स मास्टर हॅड complained to the authorities that his slave Androcles had run away. आणि मग त्याच दरम्यान अँड्रॉकल्सच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन द ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉकल्स. सोल्जर्स म्हणजे काय, सैनिक. आणि मग नंतर लगेचच
त्याचे जे सैन्य होते ते अँड्राकल्सला शोधण्यासाठी पकडण्यासाठी सर्व दिशांना त्यांनी पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्या सोल्जरने सगळीकडे त्या अँड्राकल्सला शोधले पण तो काही सापडला नाही. ॲट लास्ट शेवटी दे केम टू द फॉरेस्ट. ते जंगलाकडे आले. वेअर अँड्राकल्स लिव्ह, की ज्या ठिकाणी अँड्राकल्स हा राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्राकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लायन रेस्ट नियर द केव. नेमका त्याच दिवशी अँड्राकल्स एकटाच जंगलामध्ये बाहेर गेलेला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. अँड्राकल्स हा एकटा जंगलामध्ये गेला होता आणि सिंह जो होता तो एकटाच गुहेमध्ये विश्रांती घेत होता आणि त्यामुळेच दोघेही सैनिकांच्या तावडीमध्ये सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि मग त्या सैनिकांनी त्या दोघांना घेऊन ते शहराकडे परतले. दे पुट अँड्राकल्स इन द चेन्स इन अ प्रिझन. द लॉयन वॉज केज. आणि अँड्राकल्सला त्यांनी प्रिझन म्हणजे काय तर तुरुंगात टाकले आणि द लॉयन वॉज केज. त्या सिंहाला त्यांनी पिंजऱ्यामध्ये कोंडले. इन दोज डे, त्या काळी, पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू द वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. आणि मग त्याकडे जे गंभीर गुन्हा करायचे त्या माणसांना शिक्षा म्हणून जंगली प्राण्यांच्या तोंडी दिले जाई. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. मग अँड्राकल्सलाही जंगली प्राण्यांच्या तोंडी येणार होते. ऑन द अपॉइंटेड डे, ठरलेल्या दिवशी, द एम्परर अराइव्ह ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि तो त्या ठिकाणी बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. तिथे उपस्थित जे लोक होते ते जल्लोष करत होते. द ट्रम्पट्स बिलो द ट्रम्पेट अँड अँड्राकल्स वॉज बॉट इन टू द एरेना. तुतारी वादकाने शिंग फुकले आणि अँड्राकल्सला रिंगणात आणण्यात आले. ही चेन वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिसमे. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज ॲट लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि मग नंतर अँड्राकल्सला त्या रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटलेली होती, कारण त्याला त्याचं मरण हे समोर दिसत होतं. ॲट द अपोजिट एंड, विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला. ॲट द अपोजिट एंड द गेट वॉज रेज अँड अ फेरोसियस लॉयन वॉज रिलीज इन टू द अरेना. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तिथून क्रूर भयंकर असा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट्स मोर फर्सियस. त्या सिंहाला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. अँड्राकल्स वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. भीतीने अँड्राकल्सला ग्रासून टाकले होते पण तरीही त्याने त्याचे धैर्य मात्र सोडलेले नव्हते. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन्स बाउंडेड टुवर्ड्स अँड्राकल्स अगेन. अँड्राकल्सला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. पण इट बिगॅन टू पुअर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. मग सिंह त्या अँड्राकल्सच्या जवळ गेल्यानंतर त्याने त्याच्या नाक
अंगाला घासू लागला. आणि हे सर्व बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रॉकल्सने सिंहाला मिठी मारली आणि तो आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. राजासकट सर्व जे प्रेक्षक होते ते हे सगळं दृश्य पाहून अचंबित होऊन त्या दोघांकडे पाहत होते. पीपल बिगॅन टू चीअर अँड्रॉकल्स अँड आस्क फॉर हिज रिलीज. तिथे जमलेली जी लोकं होती ते अँड्रॉकल्सच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी मग ते राजाकडे करायला लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रॉकल्स टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. मग राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रॉकल्सला विचारलं. वेन ही हिअर्ड द होल स्टोरी. जेव्हा त्या राजाने त्या अँड्रॉकल्सने पूर्ण जी गोष्ट घडलेली होती, जे काही सर्व घडलेलं होतं ते सर्व राजाला सांगितलं. द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड द फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बेस्ट. मग राजाने संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. ही ऑर्डर दॅट अँड्रॉकल्स शुड बी सेट फ्री. आणि मग त्याने ऑर्डर केली की अँड्रॉकल्सला सोडून देण्यात यावे. ही वूड नो लॉंगर बी. त्यापुढे अँड्रॉकल्स हा गुलाम राहणार नव्हता. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रॉकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. जेव्हा आणखी तुला कोणता इनाम पाहिजे आहे, बक्षीस पाहिजे आहे असं राजाने अँड्रॉकल्सला विचारले. तेव्हा अँड्रॉकल्स रिप्लाइड दॅट. अँड्रॉकल्स राजाला म्हणाला ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याला स्वतःसाठी काही नको. पण ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. पण त्याचा जो मित्र होता सिंह, त्याला या पिंजऱ्यातून मुक्त करण्यात यावे अशी इच्छा मात्र त्याने राजापुढे व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि मग अशा प्रकारे दोघं मित्र अँड्रॉकल्स आणि लॉयन फ्री लाईफ जगण्यासाठी, मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलामध्ये परत गेले. अशा प्रकारे या लेसनमध्ये अँड्रॉकल्स आणि लॉयन या दोघांमधली मैत्री जी आहे, फ्रेंडशिप आहे, ती आपण बघितली. लेसन तुम्हाला नक्कीच समजलं असेल. स्टोरी खूप छान आहे, प्रत्येकाला ती समजलीच असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.